ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिक कुठला चालू आहे? नवीन अमाइन्स चालू आहे. दिसतंय सगळ्यांना? ओके, लेक्चर नंबर पहिले चालू आहे. आता जास्त टाइम वेस्ट न करता आपण आजचे लेक्चर डायरेक्टली चालू करूया. टॉपिकचं नाव काय आहे तुम्ही म्हणला मला? रे अमाइन्स. आता प्रॉब्लेम काय आहे बघा, अमाइन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं की त्याला मला डिफाइन करायचं आहे अमाइन्सला. अमाइन्स सारखं तुम्ही याच्या अगोदर कुठलं नाव ऐकलंय? अरे अमाइन्स सारखं कुठलं नाव आपण ऐकतो? याच्या अगोदर ऐकलंय आपण अमोनिया ऐकले. तुमच्याकडे अमोनियाचा फॉर्म्युला काय होता? NH3 होता, आठवतंय सगळ्यांना. आता हे काय आहेत रे? अमोनियाचीच भाऊके, म्हणजे अमोनियापासूनच याला बनवायचं. मला डिफाइन कसं करायचं बघा. पहिली माझी डेफिनेशन कशी बनेल बघा. याच्यामध्ये अमाइन्स आर डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला तुम्ही काय सांगितलं मला रे? NH3. ओके, ठीक. आणि तयार कसं करतो बघा. डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया are prepared by replacing one or more hydrogen atoms by alkyl or aryl group. ठीक. ओके, आता काय करतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा तर मी त्या अमोनियाला तिथनं उचलून खाली तिथं ठेवतो पुढं. म्हणजे काय होणार बघा त्याच्यामध्ये. हा जर मी खाली आयसा घेतला, इथं समजा अमोनिया घेतला असेल NH3. ओके, आता समजा आपण काय करूया, याला मी छोटासा गोल करतो असा. जर या NH3 मधला एक हायड्रोजन समजा मी रिप्लेस केला R न, नवीन फॉर्म्युला काय बनेल? काय करायचं आहे बघा, एक हायड्रोजनला काढायचं आणि R जोडायचं. काय बनेल तिथं फॉर्म्युला नवीन बघा बरं. हां, काय बनतो? इथं साईडला लिहितो बघा रे. RNH2. क्लिअर. पुढं काय करतो बघा, अजून एक हायड्रोजन रिप्लेस करतो, याच्यातले 2 करतो. मग पुढं काय बनेल रे? RNH असं या साईडला लिहूया. आणि पुढं काय झालं? R आलं. कळालं दोन्हीमध्ये फरक काय आहे? मी टोटल किती हायड्रोजन रिप्लेस करू शकतो याच्यामध्ये? अरे किती करू शकतोय? 3 करू शकतो का नाही सांगा. मग तिसरा फॉर्म्युला काय बनेल तिथं? हे बोला पटकन रे. काय बनेल? R N तसाच, वरती पण R आणि पुढं पण असा R जोडला. डोक्यात जाते का सगळ्यांच्या? अरे समजतंय का? आणि जर इथं जर याच्यामध्ये मी चेक केलं असेल याच्यामध्ये, तर फॉर्म्युले कसे बनतात बघा याचे. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? पहिल्यामध्ये मी बघितलं तर माझ्यापाशी इथं NH2 जोडला आहे मी असा. ठीक. याच्यामध्ये काय दिसतं? इथं मला दिसतो NH दिसतो. आणि शेवटीमध्ये काय दिसतंय मला रे? एकच नायट्रोजन दिसतोय ना असा. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आहे मला. जर NH2 असेल, इथं सुरुवातीला दिसतंय, तर याला मी म्हणतो अमिनो, याला म्हणायचं इमिनो, आणि ह्याला म्हणायचं टर्शरी नायट्रोजन. पहिल्याला काय म्हणायचं सांगितलं मी, सांगा पटकन. पहिला काय आहे तुमचा मोठ्यानं? अमिनो. दुसरा काय आहे? इमिनो. आणि तिसरा काय आहे? टर्शरी नायट्रोजन. टर्शरी का रे? 3 जोडलेत ना तिथं नायट्रोजनला. म्हणजे हा झाला बघा, इथं लिहा नाव त्याचं. हा झाला फंक्शनल ग्रुप तुमचा अमिनोचा. हा कशाचा? इमिनो. हा कशाचा झाला रे? हे बोला पटकन. हां, टर्शरी नायट्रोजन झाला. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता पुढं मला याच्या काय करायचं आहे, तर हा जो अमोनिया होता ॲक्च्युली मी त्याच्या भावकीपासून ह्यांना तयार केलं आहे ना. म्हणजे माझ्या ह्या तिघांचे प्रिपरेशन, तिघांची उत्पत्ती कशापासून झाल्या? त्या अमोनियापासून झाल्या. मग मला कशाची गरज आहे बघायची सगळ्यात पहिलं. आता काय करतो, हा अमोनिया समजा इथनं उचलला आणि मी असा हातावरती पकडला. कळतंय का? एखादा कंपाऊंड मी हातावरती पकडतो, याचा मी किती डायमेन्शनमध्ये त्याला बघणार आहे? कितीमध्ये बघतो सांगा पटकन? 3D मध्ये बघणार ना. मग एक काम करू, ह्या उचलून मी खाली घेतो अगोदर रे. म्हणजे कोण खाली घेतलं मी ह्याला परत मी ते खाली लिहितो असं. इथून खाली असं लिहूया, ॲरो करून लिहूया. अमोनियाचा फॉर्म्युला NH3. आता सगळ्यात पहिलं काय आहे, मला काय करायचं आहे रे, की नायट्रोजनमध्ये बॉन्ड पेअर किती आहेत, लोन पेअर किती आहेत बघायचं आहे. त्याचं बांधकाम कसं झालं आहे बघायचं आहे. मग सगळ्यात महत्त्वाची मला गरज कशाची आहे? अरे मला जर बॉन्ड आणि लोन पेअर बघायचं असेल तर मला गरज कशाची असते रे? त्याचं काय काढायला पाहिजे? काय काढायला पाहिजे त्याचं? हां, मोठ्यानं काय काढलं पाहिजे त्याचं? हां, अरे हायब्रिडायझेशन बघायला पाहिजे ना. ओके, मग इथं काम करतो बघा. याच्यामध्ये मला सांगा, तुम्हाला जो मी मागच्या वर्षी एक फॉर्म्युला शिकवला हायब्रिडायझेशनचा, काय फॉर्म्युला होता? झेडचा. आठवतंय का? झेड बरोबर काय होतं रे? हाफ ऑफ, हां बोला पटपट, नंबर, एक मिनिट फक्त, हां, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन
प्लस काय होतं पुढं रे, प्लस काय, नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ॲटम, मोनोव्हॅलंट ॲटम्स, प्लस पुढं काय घेऊया याच्यामध्ये रे, प्लस निगेटिव्ह चार्ज मायनस काय रे, पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, क्लोज करतो मी ब्रॅकेटला असे करेल. आता काय करायचं आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये, जर मी बघितलं इथं तर हे नायट्रोजन जे दिसतोय, ह्या नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आपल्याकडे इथं, बोला पटकन किती असतो रे नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर, किती अबे किती, 7 घेतला. मला कॉन्फिगरेशन सांगा त्याचं पटकन, काय लिहितो आपण कॉन्फिगरेशन नायट्रोजनचं, हां 1s2 2s2 2p3 झाले बघा इथं लिहा, 1s2 2s2 2p3 लिहिला. ठीक, कळतंय सगळ्यांना. आता याचे व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत नायट्रोजनच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हॅलन्स शेल म्हणजे बाहेरचे. इथं टोटल शेल्स किती आहेत, इथं बघा बरं, ही झाली त्याची पहिली शेल, ह्या 2 झाले त्याच्या दुसरी शेल झाली का, म्हणजे कळतंय व्हॅलन्स म्हणजे बाहेरचे, 1 आणि 2, बाहेर कोण आहे 2. मग दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन मोजा किती आहेत, इथं किती आहेत ह्या 2 मध्ये रे 2, आणि यात किती आहेत 3, 3 आणि 2 किती झाले 5 झाले का. मग फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं इथं बघा, काय फॉर्म्युला होता बघा इथं झेडचा तुमच्याकडे, इथे लिहितो बघा, हाफ इंटू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, मला 5 समजले. ठीक आहे, ओके. आता पुढं काय करायचं आहे रे, हे मोनोव्हॅलंट ॲटम म्हणजे काय, मोनो म्हणजे काय 1, आणि व्हॅलंट म्हणजे त्यांचे व्हॅलन्सी. पिरियॉडिक टेबलमध्ये एक व्हॅलन्सी कोणाकोणाचे, एक तर हायड्रोजनचे आणि दुसरे कोण, फिर कल बाहर आई, म्हणजे कोण, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. कोण, हायड्रोजन आणि फिर कल बाहर आई. या चौघांपैकी तिथं कोण दिसतंय का, बघा बरं दिसतंय का तिथं कोण, अभि हा कोण आहे, हायड्रोजन दिसतोय ना सगळ्यांना, ओके हायड्रोजन. मग मोनोव्हॅलंट किती प्रेझेंट आहे तिथं बघा बरं, 3 आहे तर प्रेझेंट, बरोबर. मग काय करायचं, 5+3 केलं इथं बघा, मी 5+3. आता तुम्ही मला सांगा इथं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह काही दिसतंय का, नाही दिसत, याचा अर्थ ब्रॅकेट क्लोज करतो. 1/2, 5 आणि 3 किती रे 8 झालं का, भागला व्हायला बेचोक 8 म्हणजे 4 झालं. आणि जर Z4 असेल तर हायब्रिडायझेशन काय बनतं, sp2, तरी पण sp2च बनणार, sp3 बनणार. म्हणजे इथं काय झालं बघा याच्यामध्ये, याचं हायब्रिडायझेशन इथं पुढे लिहितो बघा मी, याचं हायब्रिडायझेशन माझे sp3. ठीक, आणि हायब्रिडायझेशन sp3 असेल याचा अर्थ बघा, हा 4 काय सांगतो माहिती आहे तुम्हाला, 4 सांगतो की त्याच्यामध्ये बॉन्ड पेअर किती येते आणि लोन पेअर किती येते, ते 4चं काम आहे ना सांगायचं. मग तुम्ही चेक करा, ह्या 4 कर बघितलं तिथं टोटल बॉन्ड किती दिसतेत रे, 3 दिसतेत का. मग एक काय असेल राहिलेलं, लोन पेअर असेल, आपण मागच्या वर्षी शिकलेलो. म्हणजे इथं काय समजलं मला बघा, या 4 वरनं मला कळतं की दिलेल्या कंपाऊंडमध्ये माझ्याकडे इथं तर दिसते 3 बॉन्ड पेअर झाले बघा, 3 बॉन्ड पेअर. पण बेरीज माझी 4 येते का नाही, म्हणजे एक काय असेल तिथं, 1 काय असेल, लोन पेअर असेल. ओके ठीक आहे. याची जॉमेट्री काय असेल तर 4 आहे याचा अर्थ काय असेल सांगा मला. तर 4 बॉन्ड म्हणजे एक लोन पेअर आणि तिघांना बसवायचं आहे, काय असेल, हां बरोबर आहे, हां काय असेल, टेट्राहेड्रल, बरोबर ना. टेट्राहेड्रल म्हणजे कसं बघा, हां टेट्राहेड्रल. काय करायचं बघा याच्यामध्ये टेट्राहेड्रलमध्ये, तर इथं काय करतो आपण, याच्यामधला एक नायट्रोजन समजा मी असं लिहिला, इथं ही लोन पेअर झाली त्याची बघा, बरोबर. टोटल बॉन्ड किती येतील आता, 4 बॉन्ड. पहिला इथं घेतो मी, दुसरा आणि तिसराचा मागच्या साईडला, किंवा हेच आपण कसं दाखवतो बघा, हा असा वेजमध्ये दाखवायचं असं जाड ह्याच्यामध्ये. ह्याचा मिनिंग काय, हे कुठं चाललं आहे रे, असा बॉन्ड असेल तर हा कुठं चालला आहे, बाहेर तुमच्या बाजूला यायला लागला आहे ना, तुमच्याकडे येतोय म्हणजे हो का, अबो द प्लेन तुमच्या बाजूला आला. समजा असा ड्रॉ केला असता मी, 1 मिनिट मागच्या साईडला करतो, याचा अर्थ काय, हा कुठं चालला आहे, फळ्याच्या मागं चालला आहे. ठीक, आणि हा जर प्लेनवर असा असेल याचा अर्थ काय रे, बरोबर तो कुठं आहे रे, फळ्यावरती आहे. फळा म्हणजे माझी प्लेन आहे. म्हणजे वहीमध्ये जर ते स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं तर हा जाड बॉन्ड आहे तो कुठे येतो, तुमच्या तोंडाकडे येतो याचा वरती. हा कुठं चालला, तुमच्या वहीमध्ये खाली चालला आहे, बेंचच्या खाली चालला आहे. आणि हा रेष मारला आहे तो कुठं आहे रे, वहीवरती, प्लेनवरती. कळालं का, हे त्याचं स्ट्रक्चर झालं. कशाबद्दल हे सगळं सांगितलं तुम्हाला, हा एक्स्ट्रा माहिती रे, ही कशाची होती, तुमच्या अमोनियाची होती, ज्याच्यामध्ये माझं रिवाईज काय झालं की कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन 20 ते 30 सेकंदामध्ये कसं काढायचं. 20 सेकंदाच्यात होते ते, प्रॅक्टिस झालं तर. मागच्या वर्षी आपण शिकलेलो लोक नाही, सांगा बरं, झालं तर मागच्या वर्षी. आता पुढं मला काय करायचं आहे, तर हे जे अमायन्स दिसतात त्यांना मला क्लासिफाय करायचं आहे.
कुठले अमाइन्स हे असते इथे लिहिलेत बघा, हे स्ट्रक्चर यांना क्लासिफाय करायचं आहे. मग पुढचं हेडिंग देतो मी याच्यामध्ये, क्लासिफिकेशन कशाचं, अमाइन्सचं. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिला टाईप काय करतो बघा त्याच्यातला, फर्स्ट टाईप आहे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, हे सोपं आहे. ह्याच्यामध्ये हा जो दिसतो ना, हा प्रायमरी झाला, हा सेकंडरी, हा टर्शरी झाला. कळालं काय म्हणलो मी? 2 हायड्रोजन असतील तर प्रायमरी, एकच असेल तर सेकंडरी, आणि काहीच नसेल तर टर्शरी. कळालं का? म्हणजे इथं फक्त एक्झाम्पल लिहितानाची कशी लिहायचे बघा. समजा असं असतं RNH2 असता, हा कोणता झाला? हे बोला पटकन. प्रायमरी झाला, हे कळतं आहे? ओके, कॉमा करतो इथे, पुढे लिहितो. जर असं असता तर RNH असता आणि पुढं R असता, हा कोणता झाला रे? सेकंडरी झाला. आणि तसं असतं तर RNR असतं तर हा कोणता झाला टाईप रे? टर्शरी झाला. हे तिन्हीमध्ये फरक कळाला का रे? ह्यामध्ये कन्फ्युजन थोडंसं का होतं आपलं, आपण आत्तापर्यंत प्रायमरीची, सेकंडरीची आणि टर्शरीची कन्सेप्ट काय शिकलेलो, तर आपण त्यामध्ये काय मोजायचो? R ग्रुप मोजायचो ना, आठवतं आहे का? म्हणजे समजा जर मी तुम्हाला म्हटलं असतं प्रायमरी हलाइड असेल किंवा अल्कोहोल असेल, फॉर एक्झाम्पल इथं खाली लिहून दाखवतो तुम्हाला, ROH असेल इथं, किंवा एक मिनिट फक्त, RCH2OH असेल इथं, असेल RCHROH असेल इथं, असेल RCRR असेल आणि इथं OH असेल, किंवा OH असेल की X टाका तिथं, RCH2X असेल, RCHRX असेल, RCRR इथं पुढाचा X असेल. या तिघांमध्ये फरक काय आहे ह्या सगळ्यांमध्ये? बोला पटकन. हां, ह्या दोघांमध्ये फरक आहे अगोदर मला सांगा पटकन. काय फरक आहे रे? बाकी सगळे सेम आहे, OH आणि X दिसतोय. म्हणजे याचा अर्थ हा पलीकडचा हलाइड आणि इकडचं हे कोण आहे? अबे हे कोण आहे? अल्कोहोल. आणि पलीकडचं कोण आहे? हलाइड. हे कुठल्या टॉपिकमध्ये बघितलेलं? पलीकडचं हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पडलेलं. आणि हे कुठं बघितलेलं? हे वालं अल्कोहोल, फिनॉल्स, इथरमध्ये बघितलेलं. ठीक आहे. आता पटकन मला सांगायचं, याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कुठला आहे? ह्या तिघांमध्ये पहिला कुठला आहे? मोठ्यानं. पहिला कुठला? प्रायमरी. इथं लिहितो बघा मी, प्रायमरी. ठीक. हा कुठला? सेकंडरी. हा कुठला? टर्शरी. हा पहिला प्रायमरी, हा सेकंडरी, हा टर्शरी. हे कसं ठरवलं सा? R वरून ठरवलं ना सर. एकच R होता त्यावेळी मी काय करायचो? प्रायमरी म्हणायचो. इथं बघा हो का, R दिसतोय एकच. इथं किती R आहेत रे? 2. म्हणजे कुठला झाला? सेकंडरी. इथं किती आहेत मोजा? 1 2 3, म्हणजे टर्शरी. याच्यामध्ये पण तसंच आहे ना, 1 2 3 टर्शरी, 1 2 सेकंडरी आणि एकच प्रायमरी. वरच्यामध्ये फरक काय आहे बघा? मध्ये वर्षामध्ये फरक काय दिसतोय तुम्हाला? आता वर आपण काय करतोय? इथं काउंट काय केलं वरती आपण रे? आपण R करतोय किंवा हायड्रोजन काउंट करतोय ना तिथं. इथं बघा रे, इथं नायट्रोजन एकच राहतोय रे. दोन्ही हायड्रोजन आले तर काय म्हणायचं त्याला? प्रायमरी अमाइन. परत एकच हायड्रोजन किंवा 2 R आले तर काय म्हणायचं त्याला? सेकंडरी. आणि तिसऱ्यामध्ये काय म्हणायचं आपण त्याला? काय म्हणतोय? टर्शरी. इथं कसं होतं? ऑक्सिजनला हायड्रोजन सगळ्यामध्ये एकच आहे बघा, दिसतोय का सगळ्यांना? कळतंय का काय म्हणतोय मी? आणि इथं नायट्रोजनचे हायड्रोजन वाढतात रे. कळालं दोन्हीमध्ये फरक आहे? अरे समजलं का? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आता इथं जर वरती मी बघितलं, याच्यामध्ये इथं जर आपण ह्याचा स्टडी केला वरच्याचा, तर त्याच्यामध्ये काय करतो? हा जो अमाइन्स दिसतात तो, ह्या दोघांची नावं मला सांगा काय होते रे? बघा बरं पुढं, सेकंडरी आणि टर्शरी. आता इथं काय करतो आपण? सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स यांना मी परत क्लासिफाय करतो. कशात करतो बघा? अमाइन्स आर क्लासिफाईड. त्याचा पहिला टाईप करतो मी सिमेट्रिकल अमाइन्स रे. सिमेट्रिकल किंवा त्यालाच सिम्पल पण म्हणतात रे, किंवा सिमेट्रिकल अमाइन्स. ठीक आहे, सिमेट्रिकल अमाइन्स करतो. आणि दुसरा काय असेल त्याचा रे? ह्याच्या उलटं काय असतंय? मोठ्यानं सिमेट्रिकल अमाइन्स करतो. या दोघांमध्ये फरक काय असेल रे? अभि सिमेट्रिकलमध्ये काय असेल? दोन्ही बाजू सेम असणार. आणि अनमध्ये काय असेल? दोन्ही बाजू डिफरंट असणार, वेगळ्या करायच्या. मग इथं काय करूया बघा, याच्यामध्ये लिहिताना समजा हा असं असता, एक्झाम्पल बघा याचं, RNHR असता, हा कोणता झाला रे?
सिमेट्रिकल झाला, हा कंसामध्ये टाकतो इथं. आणि इथं समजा असं लिहिलं असतं तर आर एन एच आणि आर डॅश केलं असतं. या दोघांमध्ये फरक काय आहे रे बघा बरं. पहिल्यामध्ये दोन्ही आर कसे आहेत रे, सेम आहेत. दुसऱ्यामध्ये दोन्ही बाजू कशा आहेत माझ्या, सेम होत्या का डिफरंट होत्या, डिफरंट होत्या. ओके, आता एक काम करूया, मला एक्झाम्पल सांगायचं, ग्रुप बदलूया, तुम्ही सांगाल ते टाकतो. जर समजा हा आर जर मी CH3 टाकला असतं तर काय होणार तिथं, आरला CH3 घ्या पटकन, सांगा मला काय लिहायचं, इथून चालू करतो. सिमेट्रिकचं चालू आहे, हां बोला. CH3 पुढं काय रे, हां मोठ्या ना यान एच तसाच, पुढं काय जोडूया त्याला, CH3 जोडला. कळालं का, लक्षात येते तुमच्या काय करतोय, दोन्ही CH3 सेम ठेवले. जर समजा इथं असं असतं C2H5 घेतलं असतं, NH असतं, तर पुढं काय घ्यायचं रे, C2H5 घ्यायचं, C2H5. समजा असं एक्झाम्पल असतं, इथं N घेतला, मला 3 बॉन्ड बनवायचे, एक CH3, बाकीचे 2 पण काय घ्यायचे रे, का दोन्ही CH3 घ्यायचे बाकीचे, कारण ते टाईप कुठला आहे रे, सिमेट्रिकल करतोय तुम्हाला, बाकी सगळं सेम टाकायचं. म्हणजे हा काय झाला बघा इथं, हा पण CH3 आणि हा पण काय झाला CH3 झाला. आता अनसिमेट्रिकमध्ये काय करायचं, सेम चालेल का सगळं, कुठली तरी एक बाजू वेगळी टाकायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून चालू करूया आपण, CH3 असतात, CH3 NH C2H5, दोन्ही वेगळे दिसतात का. ओके, त्याच्यानंतर पुढं CH3 समजा इथं असं असतं, N CH3 असता, इथं समजा मी जोडतो C2H5. आल्या लक्षामध्ये, दोन्हीमध्ये फरक काय आहे. सिमेट्रिक म्हटलं की दोन्ही पण सेम, अनसिमेट्रिक म्हटलं तर बाकी एक म्हणजे वेगळेच असतात रे, एक कुठला तर ग्रुप वेगळा असेल त्याच्यामध्ये. ठीक, आता अजून काय केलं जातं याच्यामध्ये, हे हायड्रोजनचं झालं, रोमन सेकंड करतो इथं, का सेकंडमध्ये टाकतो इथं, तर यांना ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अमाइन्स म्हणून पण क्लासिफाय करतात रे. ओके, आता मला तुम्ही सांगा, ॲरोमॅटिक म्हणजे काय असेल, सगळ्यात पहिलं तर बेन्झिनला जोडलेला असेल, आणि ॲलिफॅटिक काय असेल, सर स्ट्रेट चेनला असेल. मग एक्झाम्पल देतो बघा याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली. ॲलिफॅटिक म्हणजे काय बघा, तर जर समजा असं असतं माझ्याकडे CH3 CH2 NH2, हा ॲलिफॅटिक आहे का ॲरोमॅटिक आहे, हे बोला पटकन, ॲलिफॅटिक आहे का ॲरोमॅटिक आहे, मोठ्यानं अबे कुठला आहे, ॲलिफॅटिक. काय ॲलिफॅटिक रे, कारण सर कार्बनची चेन आहे, हा झाला ॲलिफॅटिक. समजा पुढं असं घेतलं असतं मी, याच्या पुढं CH3 NH C2H5, हा कोणत्या टाईपचा आहे, आली काय ॲरोमॅटिक, अबे बोला पटकन कुठल्या टाईपचा आहे, ॲलिफॅटिकच आहे सर. अबे ॲरोमॅटिक म्हणजे काय, तो नायट्रोजन डायरेक्टली बेन्झिनला जोडायचा, कशाला जोडायचा, बेन्झिनला. हा पण झाला तुमचा ॲलिफॅटिकच झाला. पुढे एक्झाम्पल टाकतो बघा दोन अजून. ॲलिफॅटिक समजा असं असतं, याच्यामध्ये एक रिंग असते छोटीशी अशी, ह्या रिंगला समजा मी NH जोडला असता, NHCH3, हा कोणत्या टाईपचा आहे बघा बरं, काय ॲरोमॅटिक रे, वाय मोठ्यानं, हां का, कारण सर नायट्रोजन मी कशाला जोडला आहे, बेन्झिनला जोडला आहे. ठीक, हा झाला माझ्याकडे ॲरोमॅटिक. ठीक, आता पुढे काम करूया. समजा असं असतं एक्झाम्पल, बेन्झिन दिसतोय मला इथं, CH2 NH2. आता याचं मला सांगा आता काय करायचं बघा बरं. ताण द्या डोक्याला थोडासा, आहे ना डोकं. हां, ॲरोमॅटिक म्हणणारे हात वर करा, आणि महत्त्वाचं मान खाली करून हात वर, इकडे तिकडे बघायचं नाही, नाही शेजारचं बघून सांगायचं. हां, ॲरोमॅटिक कोणाकोणाचं म्हणणं आहे, कोणाचंच नाही. ठीक आहे, ॲलिफॅटिक कोणाचं म्हणणं आहे, कोणाचंच नाही. आणि प्रश्न चुकीचा अशी गँग कोण, बरं ठीक आहे, परत एकदा ॲलिफॅटिक कोणाचं म्हणणं आहे रे, तुझं एकटीचं. हां, ॲरोमॅटिक कोणाचं आहे, बरं ठीक आहे. आणि प्रश्न चुकीचा, माझी कन्सेप्ट काय आहे बघा, जर बेन्झिनला नायट्रोजन जोडला असेल, कशाला, बेन्झिन, बेन्झिन म्हणजे कसलं स्ट्रक्चर, बरोबर ना, असंच होतं ना ते बेन्झिनचं. हां, त्याला काय जोडायचा, नायट्रोजन जोडायचं. मग इथं काय जोडलंय बघा, इथं नायट्रोजन जोडलाय, इथं डायरेक्टली जोडलाय का रे नायट्रोजन, मध्ये कोण आहे, कार्बन, मध्ये कोण आहे, कार्बन. हा कुठलाच झाला, ॲलिफॅटिकच झाला ना. हे पण झालं तुमचं, इथं खाली लिहितो बघा त्याचं नाव, ॲलिफॅटिक अमाइन झालं. हा झाला तुमचा ॲलिफॅटिक अमाइन. ठीक आहे,
अरे समजलं का सगळ्यांना काय करतोय आपण? आता पुढं काय करायचं आहे बघा. आत्तापर्यंत मी टॉपिकमध्ये काय काय बघितलं बघा. टॉपिकचा इंट्रो दिला, अमोनिया काय आहे सांगितलं, तिची भावकी बघितली, एक हायड्रोजन काढला की काय होतं, अमिनो इमिनो टर्शियरी नायट्रोजन बघितला, परत क्लासिफिकेशन मी चालू केलं. आता इथून पुढं मला काय करायचं आहे रे, ह्यांच्यात नावं ठेवायचे इथे. कोणाचं? अमायन्सचे. आणि नाव ठेवायचं काम कोण करतं? तुमचं नाव कोणी ठेवलं? गोऱ्या वाटून आत्तीनं ठेवलं. मग ह्यांचं नाव कोण ठेवतं? ह्यांच्या आत्ती कोण आहे? IUPAC. यांच्या आत्तीचं नाव काय आहे? IUPAC. IUPACचा फुल फॉर्म काय असतो? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हे त्यांच्या आत्तीचं पूर्ण नाव आहे. IUPAC. आडनाव सी म्हणजे आडनाव काय झालं तिचं? केमिस्ट्री. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा, आपण लगेच आत्तीला भेटू त्यांच्या. पटकन लिहा फास्ट. ओके, आता काय करायचं बघा. याच्यानंतर इथंपर्यंत मी काय क्लिअर केलं, इंट्रो टॉपिकचं सांगितलं, काय करायचं आहे बघितलं. आता पुढं माझं काम काय आहे, त्या कंपाऊंडला नावं द्यायचे आहे. बरोबर, कंपाऊंडला नाव द्यायची दोन पद्धती असतात. पहिली पद्धत कुठली रे? काय नाव असते पहिल्या पद्धतीचं? जे कंपाऊंडच्या लोकल एरियामध्ये म्हणजे तुम्हाला गावामध्ये ज्या नावानं बोलवतात ते नाव द्यायचं. त्याला काय म्हणतो? त्याला मी कॉमन नेम. बरोबर ना? तुम्हाला गावामध्ये कुठल्या नावानं बोलवतात रे? बाप्पाच्या नावानं. कुठल्या बोलवते ते? मित्र कुठल्या नावानं मारतात आपल्याला रे? हां, हे सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे तुमचं जे तुमच्या एरियामध्ये नाव आहे तेच नाव शाळेत घेतात का रे? शाळेत व्यवस्थित एकदम नाव असतं म्हणजे बब्या, गण्या, पप्या, बंड्या, बंटी, फिंटी, काय काय असतं. भरपूर काय काय असतं. मुलींचे असतात ना, दिदे. हां हां, काय असेल ते. हां, दिदे, तायडे, अशी बरीच काय काय असतात. आता त्यापैकी हां ठीक आहे, ते आपण घेऊ शकतो पण लेक्चरला नको. तुम्ही तेवढंच कट करून टाकणार पुढं. बरोबर आहे ना? तेवढंच कट करणार आणि तुला रोज दाखवणार व्हिडिओमध्ये. हो तुला असं म्हणलं सर, हो तुला असं म्हणलं सर. आता काय करायचं आहे पुढं रे? तर अमायन्सचे मी कॉमन नेम्स कसे लिहितो इथं? तर एक काम करायचं सोपं सांगतो रे. अमायन्सची नावं लिहिताना तर सगळ्यात पहिलं तर कॉमन नेम्स, हे आवाज बंद रे, कॉमन नेम्स ऑफ अमायन्स आपण लिहितो कसे बघा. आर रिटर्न ॲज अल्काइल अमाइन. हे सोपं आहे रे. म्हणजे समजा एक कार्बन असेल आणि अमोनिया असेल तर मिथाइल अमाइन, दोन कार्बन असतील तर इथाइल अमाइन, तीन कार्बन असतील तर एन प्रोपाइल अमाइन. एन का रे? तीनची चेंज झाली ना, बरोबर नाही सांगा. चार असेल तर एन ब्युटाइल अमाइन. हे झालं. पण इथं काय कळतंय मला बघा, हे सोपं होतं प्रायमरीसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मी लिहितो अगोदर, एक्झाम्पल लिहून सांगतो. समजा असं असतं माझ्याकडे CH3NH2 असतं. CH3NH2 याचं नाव काय आहे सांगा मला पटकन. हो का? इथं अल्काइल ग्रुप कुठला आहे? अल्काइल म्हणजे एक कार्बन मिथेनचा झाला मिथाइल झाला का नाही सांगा. हे नंतर बोल. हां, काय झालं? मिथाइल झाला. म्हणजे काय नाव झालं याचं सांगा? मिथाइल अमाइन. ठीक आहे, कळालं का? ओके, समजा इथं असं केलं असतं मी CH3CH2 आणि इथं समजा मी NH2 जोडलं, याचं नाव काय होणार? इथाइल अमाइन झालं. जर मी इथं एक थोडासा चेंज करतो याच्यामध्ये, CH3CH2NH2 करतो, याचं नाव सांगा मला पटकन. हां, एन जोडायचं. काय एन जोडायचं? तसं नॉर्मल चेन आहे ना, एक चेन 3 कार्बनची तयार झाली. एन, हां बोला पटकन. एन प्रोपाइल अमाइन झाला. आता थोडासा एक चेंज करू याच्यामध्ये, CH3NH2. आता सांगा. हां काय करूया? हे परत लिहा, अगोदर लक्ष द्या पुढं. हां बरोबर सांगितलं, कोणतं बोलला आता? कुठला ग्रुप आहे हा? वाय सारखा म्हणजे कुठला? आयसो. बरोबर ना? नाव काय झालं त्याचं? 3 कार्बन, आयसो प्रोपाइल अमाइन झाला. ओके, हा सोपा होता इथला. हां, हा झाला तुमचा आयसो प्रोपाइल अमाइन. पण सर प्रॉब्लेम काय आहे? हे झालं सिम्पलसाठी की प्रायमरीच होता सर, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. ओके, हा प्रायमरी आहे बरं का, हा वाला ग्रुप रे. बरोबर ना? इथं OH असतं तर हा कोणता झाला असता? OH असता तर सेकंडरी झालं असतं ना कंपाऊंड, किंवा Cl असता तरी सेकंडरी झालं असतं. अमोनियामध्ये हाच फरक आहे. NH2 म्हणला की इकडं बघायचं, इकडं नाही बघायचं. कुठं बघायचं? इकडं. आणि त्याला काय म्हणायचं? प्रायमरी. आता प्रॉब्लेम कुठे येतो? जर आमच्याकडे इन केस ऑफ कोणती केस आहे?
सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स, अशामध्ये काय करायचं. तर एक सिंपल सांगतो, फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल म्हणजे कशी रे, अल्फाबेटिकल ABCDEFGHI, पुढं काय असतं रे, JKLMNOP, हां QR, पुढं काय रे, XYZ शेवटी आलं. हां ओके. आता समजा असं करतो, थोडा एक चेंज टाकतो इथं बघा, इथे लिहितो बघा CH3 NH C2H5. दोघांमध्ये अल्फाबेटिकली अगोदर कोण येतं रे, बघा बरं, अगोदर कोण येतं. अबे हा, ही बाजू कुठली आहे इकडची, हा कोण आहे, एक कार्बन आहे, म्हणजे हां हा कोण झाला इकडचा, इकडं मागं हा कोण झाला, एक कार्बन म्हणजे मिथाईल झाला. इकडचा कोणता झाला, इथाईल. कोणता, इथाईल. मिथाईल आणि इथाईलमध्ये अगोदर कोण येतं अल्फाबेटिकली, ABCDE आलं ना, म्हणजे काय झाला तो, इथाईल झाला. टाका नव्हत्यात, सांगा काय लिहितो तिथं, इथाईल. हां पुढं काय लिहायचं बघा, हो का इथं लिहितो, हां इथाईल, पुढं काय रे, मिथाईल अमाइन. ठीक आहे. आता समजा असं लिहिलं असतं मी इथं CH3 NHCH3 असतं, ह्याचं नाव कसं लिहायचं. आता दोघं सेम झाले ना, 5 मिनिट घेतो सर. आणि जर दोघं सेम असतील तर डाय का घ्यायचं, कारण सेम आहेत सर. ह्याचं नाव काय झालं, दुसऱ्याच तिथं खाली त्याच्या डाय, हा मोठ्याने सांगा, डाय हां मिथाईल अमाइन. ठीक आहे, कळतंय काय करतोय आपण. समजा असं असतं याच्यामध्ये CH3 NCH3 आणि CH3, याचं नाव सांगा मला. किती जण सेम झाले रे, ट्राय. हां ट्रायचा कुठला ग्रुप आहे, मिथाईलचा, म्हणजे नाव काय झालं त्याचं याचं, हां ट्राय. हां मोठ्याने सांगा, ट्राय मिथाईल अमाइन. क्लिअर आहे का सगळ्यांना, अरे समजलं काय करतोय. आणि याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल इथं पुढं पुढे काही इथंच लिहितो खाली, CH3 NC2H5 आणि इथं समजा लिहिलं असतं मी CH3, याचं नाव मला सांगा. हां काय लिहाय सांगा, हे बोला पटकन मागं. हां पुढं सर, आता दोन साईडचे नाहीत माझ्याकडे, एक आहे मिथाईलचे आणि दुसरे इथाईलचे. अगोदर कोणाला लिहायचं, इथाईलला लिहायचं, इथाईलला. हां इथाईल डायमिथाईल अमाइन, मोठ्यानं इथाईल डायमिथाईल अमाइन. हा पहिल्यांदा का घेतला मी, अल्फाबेटिकली दिसतोय मला. हा झाला इथाईल, हा पुढे झाला माझा डाई मिथाईल, आणि पुढं काय लिहायचं त्याच्या फक्त रे अमाइन. हे कळालं का रे, तिघं वेगळे असल्यावर पण काय करतोय मी. आणि महत्त्वाचं समजा हे एक्झाम्पल असतं, कुठे गेलं आयसोप्रोपाईल वालं रे, वरती लिहिलं ना हे वालं. समजा इथं असं असतं याच्यामध्ये CH3 CH NHCH3 असतं. याचं नाव कसं लिहायचं, बोला पटकन. मी बऱ्याच वेळा शिकवलंय, आयसो निओ असेल तुमच्याकडे किंवा काही निओ असेल, आयसो असेल, टर्शरी असेल, जे प्रेफिक्सेस असतं ना त्यांना अल्फाबेटिकलमध्ये पकडायचं नाही. कशाला पकडायचं, त्याच्या पुढचं. आता याचं नाव काय इकडच्या बाजूचं, एवढ्या एक मिनिट जरा, हां बरोबर आयसोप्रोपाईलच आहे ना तो, हां आयसोप्रोपाईलच आहे वाला. याचं नाव काय आहे, आयसोप्रोपाईल. याचं नाव काय आहे, मिथाईल. मी आत्ता काय म्हटलं, आयसोला घ्यायचं आहे का नाही, म्हणजे प्रोपाईल पकडायचं अल्फाबेटिकलसाठी फक्त. प्रोपाईलचा P आणि याचा M, अगोदर कोण येतं रे ABCD मध्ये, M येतो ना नक्की, म्हणजे नाव काय होणार याचं, मिथाईल आयसोप्रोपाईल अमाइन. परत एकदा सांगा मोठ्यानं, लिहितो लिहिताना सांगा, थांबा. हां सांगा, मिथाईल हां आयसोप्रोपाईल, हां पुढं अमाइन. क्लिअर, कळालं काय करतोय, सोपा आहे, गडबडायचं नाही रे. असं सगळं हे फॉलो करायचं. आता पुढं काय करायचं, पहिलं काम झालं तुमच्या गल्लीतलं तुमचं नाव झालं, तर गल्लीमध्ये तुम्हाला काय म्हणतो ते झालं, बरोबर ना. आता गल्लीतलंच नाव मी शाळेत जातो का मी, जे तुम्हाला गल्लीत म्हणतं ते जर नाव मी तर घेतलं, तुम्ही काय करणार, मला 4-5 शिवाय देणार ना, माझ्या तोंडावर नाही देणार. मी बाहेर गेलो माझे मापं टाकणार ना मागं, बाबा सर आम्हाला काय बी म्हणते ते. आता तुमचं नाव प्रॉपरच घेतलं पाहिजे ना, आणि प्रॉपर तुमचं नाव घ्यायचं म्हणल्यावर इथं काय करूया, काय केलं पाहिजे रे, असा मोठा पाळणा बांधायला पाहिजे. आणि कुणाला बोलवलं पाहिजे पहिल्यांदा, तुमच्या आत्तीला. आत्तीचं नाव काय आहे तुमच्या,
IUPAC बरोबर, तिनं दिलेलं नाव तुम्हाला. I फॉर इंटरनॅशनल, U फॉर युनियन, P फॉर प्युअर, A फॉर ॲप्लाइड, C फॉर केमिस्ट्री. एवढं मोठं नाव आहे रे, बरोबर ना, एवढं मोठं नाव आहे. हां, आता पुढं, आता इथं कसं होतंय रे, तुमचं नाव द्यायचं म्हणजे पाळणा बांधायचं आहे, घुगऱ्या वाटायच्या आहेत, कानामध्ये कूर करायचं आहे, 3च पायऱ्या होते ना. आता ह्याचं नाव देताना पायऱ्या काय आहेत माझ्याकडे? सगळ्यात पहिलं काय करायचं बघा, रूल सांगतो, नेम पाहिजेत ना मला. याच्यामध्ये काय करतो मी, याचं सोपं आहे रे, एकदम सिम्पल करून सांगतो. हा जो माझ्याकडे अल्केन होता ना, त्या अल्केनचा ई रिप्लेस करायचा, खुडायचा. कशाने रिप्लेस करायचा? अमाईन. म्हणजे नाव काय होणार त्याचं बघा पुढे इथं, अल्केनचा मी रिप्लेस केला ई, हो का, अल्केन तर तसंच झालं, ईच्या जागी काय लिहायचं? अमाईन लिहायचं. म्हणजे नाव काय झालं त्याचं रे तिथं? हे वाचा, अल्केन अमाईन झालं ना. म्हणजे जर समजा इथं कळतंय तुम्हाला, हा पहिला रूल झाला. ओके, पण हे सोपं आहे. हे कुठं समजा हा घेतला तर मिथॅनामाईन झाला, इथॅनामाईन झाला, हे कळतंय. पण प्रॉब्लेम कुठं आहे की जर आमच्याकडे सेकंडरी ऑर टर्शरी ग्रुप असेल, टर्शरी अमाईन असेल, तर मग काय करायचं आम्ही? तर ह्यांची नावं कशी देतात बघा, टर्शरी असेल, सेकंडरी असेल तर ह्यांची नावं लिहिली जातात तिथं यन सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ज ऑफ प्रायमरी अमाईन. हे नाव लिहिताना सांगतो याचा मिनिंग काय तुम्हाला रे, म्हणजे यन जोडायचं फक्त रे. आता इथं कसं इथाईल होतं ना, यन इथाईल, यन मिथाईन, तसं प्रोपेनामाईन, यन फक्त लावायचं त्याच्या पुढं. आता इथं बघा तिसरा रूल याच्यामध्ये काय सांगतो, जर समजा इफ मोर दॅन वन नायट्रोजन इज प्रेझेंट, जर एकापेक्षा जास्त नायट्रोजन असेल तर ईला खुडायचं नाही, तसंच ठेवायचं. ई कशाचा आहे रे? ऑफ अल्केन इज रिटेनड. तो त्याची जागा सोडतोय का रे? नाही सोडत, म्हणजे तो तिथंच राहतोय ना. कळलं 3 नियम काय आहेत? पहिला नियम काय आहे तुमच्याकडे? ईला काढून कशाला टाकायचं? ए बोला मोठ्याने, ईला काढून कशाला टाकायचं? अमाईनला टाकायचं. दुसरा नियम काय आहे? जर माझ्याकडे सेकंडरी टर्शरी असेल तर नाव कसं लिहायचं? यन सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ह कशाचे? बोल कशाचे रे? प्रायमरी अमाईनचे. अभि जागा आहे ना. ओके, त्याच्यानंतर तिसरं काय आहे? जर माझ्याकडे एकापेक्षा जास्त नायट्रोजन असेल तर काय करणार तुम्ही? अल्केनचाही तसाच ठेवणार. एक्झाम्पल सांगतो बघा त्याची, पटपट काय करायचं त्याच्यात. समजा मला नावं सांगा पटकन तुम्ही फक्त. CH3NH2 याचं नाव काय रे? ओके, सगळ्यात पहिले तर कार्बन किती आहे? हे बोला पटकन, कार्बन किती आहे तिथं रे? एक कार्बन आहे. एक कार्बन म्हणजे अल्केन कुठला असतो? सर एका कार्बनचा अल्केन असतो आमच्याकडे कुठला? मिथेन होता. ईला खुडायचं, काय लिहायचं तिथं? अमाईन. म्हणजे नाव काय झालं त्याचं? मिथॅनामाईन झालं. काय झालं? मिथॅनामाईन. सोपं आहे ना. समजा असं असतं इथं CH3 CH2 NH2 असतं. याचं नाव सांगा मला पटकन. कार्बन किती आहे टोटल? 2 कार्बन. 2 कार्बन म्हणजे अल्केन कुठला? इथेन होता. आणि ईला काय करायचं? खुडायचं. आणि काय लिहायचं? अमाईन जोडायचं फक्त. इथेनामाईन झालं. कळतंय का? अबे समजलं का? तिसरं एक्झाम्पल त्याच्यातलं समजा असं असतं इथं CH3 एक मिनिट फक्त NH2 CH3. आता गडबडायचं नाही बरं का, रूल आपण इथं विसरतो अशा केसमध्ये. काय करतो बघा, आता आकडा लावला पाहिजे ना, बरोबर. आकडा कसा लावायचा? सर आकडा लावायची पद्धत आहे सगळ्यात मोठा आम्हाला काय मिळालं पाहिजे? चेन मिळायला पाहिजे. पैसे नाही रे. हां, लॉंगेस्ट चेन पाहिजे ना. इथं मॅक्झिमम किती कार्बनची चेन बनते बाळांनो? बघा बरं, 3ची बनते. कुठनं बी जावं, कुठनं बी म्हणजे तिकडनं किंवा इकडनं. कुठनं जाव्या? तिकडं, लेफ्ट किंवा राईट म्हणतो ना आपण त्याला. समजा इथून घेतलं, पहिला आकडा कशाला लाव्या? इथं. दुसरा इथं. तिसरा इथं लावलं. नाव सांगा आता मला. हां बोला आता. सेकंड टर्न. तसं कसं रे, आपण रूल विसरतोय ना. अल्केनवर अल्केनामाईन करायचं आहे ना, पण इथं प्रॉब्लेम दुसऱ्या नंबरला आहे ना. मग 3 कार्बन म्हणजे काय असतं रे? प्रोपेन झालं. काय ई लिहितो मी, ईला खुडतो. प्रोपेन पोझिशन किती आहे? 2. प्रोपेन 2 अमाईन. किंवा तुमच्या पुस्तकात नाही दिलं पण असं पण लिहिलं तर चालतं बरं का. 2 प्रोपॅनामाईन लिहिलं तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही. दोन्हीत कुठलं पण वापरा, तुम्हाला जे बरं पडतं ते. वरचं सोपं वाटतं तेवढंच वापरा. आज काय नाही, दोन्हीत कुठलं, दोन्ही पण करेक्ट आहेत, बरोबर. कोणतंही चालेल दोन्हीतलं. आता हे झालं सोपं. आता जर समजा
असं एक्झाम्पल असतं समजा याच्यामध्ये, पुढे लिहितो एक्झाम्पल 1 2 3 किंवा एक इथं बसेल अजून, CH3 NH C2H5. मला कॉमन नाही, IUPAC लिहायचं आहे आणि IUPAC मध्ये मी काय करतो, ज्या साईड चेन आहे त्याला नायट्रोजननं दाखवायचं. इथं साईड चेन कोण असेल सांगा मला. इथं अल्फाबेटिकली जाऊ नका, आता आपण शिकलोय बघा. जो छोटा असतो ती माझी साईड चेन, जो मोठा असतो ते माझं पॅरेंट अल्केन असतं. इथं छोटं कोण आहे, मिथाईल. मोठं कोण आहे, इथाईल, म्हणजे तो इथेन घ्यायचा. याचं नाव कसं लिहायचं, N मिथाईल इथेनामाइन. कळलं का काय लिहायचं, कसं लिहिणार सांगा मला पटकन. इथे पुढेच लिहिणार होतेच बघा. हां, N मिथाईल. हां, N मिथाईल. साईड चेन संपली का, आता राहिलेली सगळं काय, इथेनामाइन. N मिथाईल इथेनामाइन. हे कळलं काय गेलं, कळतंय का. समजा असं असतं इथं N CH3 CH3 CH3. याचं नाव कसं लिहायचं बाळांनो सांगा पटकन मला. सर आता प्रॉब्लेम काय आहे की पॅरेंट चेन कोणाला म्हणायचं, तिघं पण सेम आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं की एकाला पॅरेंट चेन म्हणा, कुणाला म्हणूया, मिथेनच आहे कुठला जरी घेतला तर. आणि नायट्रोजनला काय जोडलंय, मिथाईल मिथाईल. किती वेळा जोडलाय, 2 वेळा. इथं 1 2 नाही लिहायचं, इथे काय करणार, N, N. नाव कसं लिहायचं, N, N डायमिथाईल मिथेनामाइन. कसं नाव होतंय बघा त्याचं, सांगा मला काय म्हणलो मी आता. इथं लिहायचं, बोला. हां, N, N. किती वेळा N आहे, 2 वेळा. डाय मिथाईल. हे दोघं संपले का बघा. आता शिल्लक काय राहिलं, वरचं. वरच्याचं नाव कसं लिहायचं, मोठ्यानं. हां, मिथेनामाइन. राहिलेलं तेच हेच ना पुढचं रे, N, N डायमिथाईल मिथेनामाइन. आता पुढं समजा एक्झाम्पल असं असेल तुमच्याकडे, N असेल, CH3 असेल, C2H5 असेल, 1 मिनिट फक्त, आणि इकडं समजा असेल CH2 CH3 असेल. ह्याचं नाव कसं लिहिणार. अबे आता पॅरेंट अल्केन कोण असेल, कोण असेल पॅरेंट अल्केन मागं, 3 कार्बनचा म्हणजे कोण असतो, प्रोपेन असतो. हे तर क्लिअर आहे. नायट्रोजनला काय काय जोडले, मिथाईल आणि इथाईल जोडले की नाही सांगा बरं. मग या दोघांमध्ये काय करायचं बघा, इथं इथाईल आणि मिथाईलमध्ये, तर ह्यांचं नाव कसं लिहायचं, अल्फाबेटिक लिहितलं फक्त पुढे लिहिताना. हां, N इथाईल कॉमा N मिथाईल, आणि शेवट कसा करायचा राहिलेला पार्ट, हां, प्रोपॅनामाइन. बरोबर ना, काल काय केलं दोन्हीमध्ये. ओके ठीक आहे. आता पुढं एक महत्त्वाचं एक्झाम्पल मी सांगायचं तुम्हाला विसरलो कॉमनमध्येच. काय एक्झाम्पल आहे बघा, तिथं फळ्यावितमध्ये ॲड करतो साईडला. जर हा कोण आहे, अबे बेन्झिन कुठं आहे, सायक्लोहेक्सेन आहे ना, ठीक आहे. ह्यात गोल काढला असा छोटासा, हा कोण झाला, बेन्झिन झाला. आणि जर समजा ह्या गोलामध्ये इथं मी NH2 जोडला, हा कोण झाला, बेन्झिनामाइन म्हटलं तर चालतं, पण याचं नाव एवढं फेमस आहे, नाव काय आहे रे, ॲनिलिन. हे नाव भरपूर फेमस आहे याचं. हे कॉमनमध्ये पण वापरतात आणि IUPAC मध्ये पण वापरतात. ॲनिलिन नावाचं आहे त्याचं नाव, ॲनिलिन. ते मी एक तिथं पुढे ॲड करतो इथंच. तिसरं एक्झाम्पल. ओके, ह्याचं नाव काय म्हटलं तुम्हाला मी रे, ॲनिलिन. हेच लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही लक्षात ठेवायचे. येतो का, पहिला रूल क्लिअर झाला तुम्हाला कसं नाव लिहायचं सबस्टिट्यूटेड. आता तिसरा रूल काय बघा इथं याच्यामधला, पण त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल घेतो इथं. CH2 डबल बॉन्ड CH, आणि इथं 1 मिनिट फक्त, विनाईल झालं ना, हां, CH2 NH2. मला याचं कॉमन नेम सांगा, तुमचं डोकं चालतंय का बघा बरं. अशा टाईपचं झालं आपल्याला. तिथं फक्त NH2 काढून Cl टाका किंवा OH टाका, आठवा बरं झालं का. सर याचं हायब्रिडायझेशन sp3, याचं sp2, कुठलं काय होतं ते, हां बरोबर आहे, अलाईल होतं ना, अलाईल. हे अलाईल अमाइन कॉमन नेम झालं त्याचं. म्हणजे मला अजून एक एक्झाम्पल मिळालं तर मी इकडे परत एकदा छापतो. म्हणजे काय एक्झाम्पल आहे बघा, ते कुठं स्पेस आहे माझ्याकडे शिल्लक, इथं खाली लिहितो. हां, काय लिहिलं सांगा, CH2 डबल बॉन्ड CH2 NH2. याचं नाव काय आहे बोला पटकन, अलाईल अमाइन. ठीक, आता पुढं बघा त्याच्यामध्ये हे IUPAC मध्ये काय करतो आपण, आकडा लावतो का नाही सांगा. पहिला आकडा कुठं लावायचा, NH2च्या कार्बनला, 1 2 3. ठीक आहे.
3 कार्बन म्हणजे काय झालं, प्रोपेन असता, पण आता काय येतो, प्रोपीन आहे ना. मग मी सुरुवात कशी करतो बघा, इथून लिहिताना हो का, प्रोप लिहिला, प्रोप डॅश करतो. कुठल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, 2 आणि 3च्या मध्ये, म्हणजे कुठली लिहायची, 2, सेकंड लिहायची 2 EN, बरोबर ना. पुढं आणि अमाइन कुठं आहे रे, पहिल्या पोझिशनला 1 अमाइन. अरे आपण असंच लिहितो ना, हेच करतो त्याच्यामध्ये. कळालं काय केलं, ऑलरेडी आपण प्रॅक्टिस केली, त्याचं खूप वेळा रे. आपण याच्यानंतर आता मला याचं फक्त नाव सांगा, CH2NH2, CH2NH2, हां नाव सांगा याचं पटकन. आता एकापेक्षा जास्त नायट्रोजन प्रेझेंट आहेत ना, प्रेझेंट. किती कार्बनची चेन आहे, 2 कार्बनची हो का, पहिला दुसरा. 2 कार्बन म्हणजे रूट वर्ड, नाव काय होणार त्याचं, अबे बोला. अरे 2 कार्बन, इथेन, बरोबर ना, इथेन झाला तो, हा झाला इथेन. आता पुढं याच्या इला कुडू का तसंच ठेव, का कुडायचं, 2 नायट्रोजन आले, नेमकं की तिसरा, बरोबर ना. जर एकापेक्षा जास्त नायट्रोजन असतील तर इला तसंच ठेवायचं, नाव काय होणार सांगा, इथेन. पुढे बोला, 1,2, नंतर डायअमाइन झाला, डाई अमाइन. याचं फक्त नाव मला सांगायचं, NH2NH2, हां ठीक आहे. हा होमवर्क रे, कमेंटमध्ये टाकायचं नाव त्याचं, ठीक आहे. काय ते कमेंटमध्ये टाईप करा, कळतंय. ओके, आज आपण काय बघितलं बघा, पटकन सांगतो तुम्हाला. तर आजच्या लेक्चरला मी कंप्लीट केलं, तुमचं इंट्रोडक्शन सांगले, नोमेनक्लेचर घेतलं, ठीक आहे. आता आज काय करायचं, आज आपण इथंच थांबायचं, झाल्यानंतर बोला अजून आहे. हां, आज आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.